डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती साकुली येथे बुद्ध जयंती साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका स्मारक समितीचे अध्यक्ष दीपक साखरे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर साहित्यिक सुरेश खोब्रागडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका स्मारक समितीचे उपाध्यक्ष अशोक रंगारी, सचिव ॲडव्होकेट स्मिता मेश्राम, सदस्य अरविंद राऊत, परसराम बोदेले व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। सर्वप्रथम पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर त्रिसरंग पंचशील बुद्धवंदना घेण्यात प्राध्यापक डॉक्टर सुरेश खोब्रागडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो धम्म दिला तो म्हणजे आपली प्रगती व समाजाची प्रगती साधण्याकरिता दिला असून बुद्ध धम्म आणि बौद्ध साहित्यांच्या आपल्या जीवनात काय स्थान आहे, आपण 22 प्रतिज्ञेचे आचरण केले पाहिजे असे त्यांनी मार्गदर्शन केले। या ठिकाणी तथागत पानपोई लावण्यात आली, तसेच खीरदान व पुस्तकाचे स्टॉल लावण्यात आले होते। या प्रसंगी तालुका समितीचे कार्यकारिणी सदस्य व सर्व सल्लागार या प्रसंगी उपस्थित होते। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथे आहे आणि या ठिकाणी आज बुद्ध जयंती बौद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समितीमध्ये मोठ्या उत्साहात बौद्ध पौर्णिमा साजरी करण्यात येत आहे। या ठिकाणी प्रमुख वक्ते मार्गदर्शक म्हणून लाभलेले नाटककार व साहित्यिक डॉक्टर प्राध्यापक सुरेश खोब्रागडे आपल्यासोबत आहेत। आपलं स्वागत आहे। काय सांगाल, बुद्ध जयंती आहे, बौद्ध पौर्णिमेविषयी आपली काय भूमिका आहे? बुद्ध जयंतीच्या मी सर्वांना या विश्वातल्या समस्त लोकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांप्रती मंगलकामना व्यक्त करतो। बंधूंनो, आज बुद्ध जयंती या विश्वामध्ये साजरी केली जात आहे। आपण ज्यावेळेस आपल्या देशाचं निरीक्षण करतो आणि जगातलंही निरीक्षण करतो तर जगामध्ये काही राष्ट्रामध्ये युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आपल्या देशामध्ये अलीकडल्या काळामध्ये जी धार्मिक उन्मादता वाढू लागलेली आहे, या धार्मिक उन्मादतेला एक उत्तर म्हणून बुद्धाचा विचार खऱ्या अर्थानं अंगीकारून आपण आपला उद्धार करू शकतो, इतकी ताकद बुद्ध विचारामध्ये आहे। बुद्धाने धर्माला सोडलं आणि धम्म स्वीकाराव्यास सांगितला, कारण धम्मामध्ये मनुष्य हा केंद्रीभूत घटक असतो। मनुष्याचं कसं त्याचा विकास कसा करता येईल, त्याचं जीवन कसं उन्नत करता येईल आणि हा जो उन्नयनाचा मार्ग आहे हा बुद्धाच्या विचाराशिवाय दुसरीकडे कुठेही दिसत नाही। कारण धर्मामध्ये कर्मकांड असतात, धर्मामध्ये पूजा अर्चा असते, ईश्वर असतो आणि त्याच्यातच आपला उद्धार आहे, त्याच्यात नशीब असतो, दैववाद असतो, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी धर्मामध्ये असतात। बुद्धाने या धर्मातून बाहेर काढलं लोकांना आणि एक विचार दिला। हा विचार म्हणजेच धम्म होय। बाबासाहेबांनी म्हटलं की धम्म इज नथिंग बट द राईटसनेस। बुद्धाने ही आचारसंहिता आपल्याला दिली। बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेच्या माध्यमातून आपल्याजवळ आचारसंहिता दिली। आज जगामध्ये अशा या सर्व परिस्थितीतून जाताना आणि आपल्या देशामध्ये अशा धार्मिक उन्मादतेच्या वातावरणातून जात असताना बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा ह्या मनुष्याला मनुष्यत्व बहाल करणाऱ्या आहेत आणि मनुष्याच्या स्वातंत्र्यासाठी मनुष्याचा जाहीरनामा मांडणाऱ्या, मनुष्याचा कल्याणकारी मार्ग सांगणाऱ्या ह्या 22 प्रतिज्ञा आहेत असं या प्रसंगी मला वाटतं। मला सांगायचं 22 प्रतिज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 14 ऑक्टोबर 1956ला दीक्षाभूमीवर दिलेलं आहे, त्या 22 प्रतिज्ञेविषयी लोकांना काय संदेश द्या? ज्या बौद्धांना बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या त्या 22 प्रतिज्ञामध्ये सुरुवातीच्या ज्या 8 प्रतिज्ञा आहेत, या 8 प्रतिज्ञांमध्ये धर्माला मी सोडतो, धर्मातल्या ज्या काही अनिष्ट चालीरीती आहेत, मग देव ईश्वर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा जे काही आपण पिंडदान वगैरे ज्या काही सगळ्या गोष्टी करतो, म्हणजे धार्मिक जे रीतिरिवाज आपल्या मनावर संस्कारित झालेले होते हजारो वर्षापासून, या सगळ्या गोष्टी सोडण्याच्या ज्या 8-22 प्रतिज्ञा आहेत ह्या सुरुवातीला बाबासाहेबांनी सांगितल्या आणि त्याच्यानंतर ज्या उर्वरित प्रतिज्ञा आहेत या मनुष्याच्या कल्याणाचा जो मूलमंत्र आहे खऱ्या अर्थाने, की बुद्धिस्ट लोकांनी नेमकं कसं जीवन जगलं पाहिजे हा जो मार्ग आहे हा मार्ग त्यांच्या उर्वरित प्रतिज्ञामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। म्हणून बुद्धाच्या बाबासाहेबांनी दिलेल्या ह्या ज्या 22 प्रतिज्ञा आहेत हा खऱ्या अर्थानं बुद्ध स्वीकारण्याचा मार्ग आहे असं मला या ठिकाणी वाटतं। तालुका स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत, सत्तर म्हणतात, काय प्रतिक्रिया बुद्ध देतात? सर्व जनतेला म्हणजे संदेश गेला पाहिजे। बाबासाहेबांना जे धम्म दिला त्याचं सर्व
सर्वांनी आचरण केलं पाहिजे, त्या मार्गानं गेलं पाहिजे, तर मनुष्याचा विकास होईल.